ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकुनी करती पाप दावी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा हा संत तुकाराम महाराजाचा अभंग. आणि आज या महाराष्ट्रामध्ये जो अशोक खरात सारखा हा हरामखोर या महाराष्ट्रामध्ये पैदा होतो आणि आमच्या महिलांचं लैंगिक शोषण करतो, त्यांना ब्लॅकमेलिंग करतो आणि हा प्रोफेशनल जी महाराष्ट्राची आज त्या अ, या महाराजाच्या याच्यानुसार आज त्याला एक त्या याचं नाव दिलं की महाराष्ट्र एप्स्टीन फाईल. जे खरात बाबा एवढा भयानक आहे की त्यांनी 58 व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि महिलांचं शोषण केलं. पण त्यामध्ये कुठंतरी आपण सुद्धा जबाबदार आहोत. ज्या संत तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं की बाबा रे, नवसांनी मुलं बाळ होत नाहीत. त्यांचा एक अभंग आहे, नवसे कन्या पुत्र होती तर मग का करणे लागे पती. म्हणजे नवसांनी जर मुलं बाळ झाले असती तर नवरा करण्याची गरज काय, हे तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं. आणि हा बाबा ज्योतिषी पाहत होता, ज्योतिषशास्त्र पाहतो, हा बाबा भविष्य सांगतो, असं त्याची या महाराष्ट्रामध्ये ख्याती होती. भविष्य सांगण्याची त्याची महाराष्ट्रामध्ये ख्याती होती. आणि या महाराजाला, या बाबाला, या कॅप्टनला, कॅप्टन स्वतःला कॅप्टन म्हणून घेतो, याला त्याचं भविष्य माहित नाही. त्याचं भविष्य सुद्धा याला कळालं नाही की आज आपल्याला अटक होणार आहे. हे भविष्य तो स्वतः सांगू शकला नाही. आणि त्या भविष्यावरती सुद्धा तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला. त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान, त्यास आम्हासी कंटाळा पाहून आवडती डोळा, रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्धी होती एक, तुका म्हणे पुण्यक्षय अधोगती, जी माणसं भूत भविष्य वर्तमान काळ पाहतात त्यांच्या पिढ्या बर्बाद होतात. हे तुकाराम महाराजांनी 450 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं. पण आम्ही आमच्या संतांचं साहित्य वाचलंच नाही. म्हणून अशा भोंदू बाबांच्या नादी लागून आम्ही आमचं आयुष्य बर्बाद केलं. म्हणून इथनं पुढं संत तुकाराम महाराजाची गाथा असेल, संत ज्ञानेश्वर महाराजाचं साहित्य असेल, संत एकनाथ महाराजाचं साहित्य असेल, या लोकांचं साहित्य वाचलं पाहिजेत. या संतांचं साहित्य वाचलं पाहिजेत. यांचं जर साहित्य आपण वाचलं तर आपण कुणाही पुढे नतमस्तक होणार नाही आणि कुठल्याही बुवा बाबाच्या नादी लागून आपलं आयुष्य बर्बाद करणार नाही. कारण आम्हाला तुकाराम महाराजांनी 450 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, बाबा कर्मकांडाच्या बाहेर निघा. कर्मकांड हे थोटांड आहे, हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपली, तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा. जे रंजल्या गाजल्यामध्ये देव शोधतो त्याच्यामध्येच देव असतो. जो भुकेल्यांना अन्न देतो, तहानलेल्यांना पाणी देतो, ह्याच्यामध्ये आपण देव शोधा, हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. म्हणून अशा लोकांना बळी पडू नका. आणि ह्याच्यामध्ये मोठमोठे राजकारणी सुद्धा सहभागी आहेत. ह्या राजकारण्याची उठबैस त्या बाबासोबत आहे. आणि त्या बाबाला आता एसआयटी नेमली, त्या बाबावरती कारवाई चालू आहे. त्या बाबाला शिक्षा होईल का नाही होईल हे माहित नाही. कारण की असे अनेक बाबा आले, अनेक बाबांवरती आरोप झालेत, प्रत्यारोप झालेत आणि त्यांना निर्दोष मुक्तता सुद्धा त्यांना मिळाली. म्हणून या बाबाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हा बाबा एवढा भयानक आहे, या बाबाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. एवढंच या सरकारनं कठोरात कठोर त्याच्यावरती शिक्षा करावी आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी. असे हरामखोर बाबा पैदा होणार नाहीत, ह्याची या महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.